याला म्हणतात घोसाळे किंवा दोडकी आणि याची भाजी माझ्या नवऱ्याला आवडत नाही म्हणून मी याची केली होती भजी. तर मी अशी गोल गोल कापं कट करून घेतली आहे घोसाळीची. खरं तर याची भजी खायला खूप छान लागते भाजीपेक्षा. आणि मी थोडं बेसन घेतलं आहे. बेसनमध्ये मी मीठ, हिंग आणि ओवा टाकून घेतला होता आधीच. आणि आता मी टाकते आपले जगभरातले मसाले, जे की हळद, धना पावडर, जिरा पावडर, मालवणी मसाला आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मी थोडं कमी तिखट टाकते त्यामध्ये. आता मी एक एक करून तेलात भजी फ्राय करून घेते. खरं तर ही भजी ना डाळ भात सोबत खायला खूप छान लागते. आणि मला ह्याच्या भाजीपेक्षा भजी पण खूप छान लागते आणि भाजीही आवडते, पण भाजीपेक्षा भजी खायला खूप छान आणि टेस्टी लागते. तर आता आपली भजी तयार होत आहे आणि आता भजी झाली आहे रेडी. आणि आता मी एक खाऊन बघते कशी झाली आहे ते. पण आता मस्त कुरकुरीत भजी झाली आहे ही. एकदम छान लागते. तुम्ही पण घरी ट्राय नक्की करून बघा ही भजी. बाय.